मित्रांनो, हा फोन जो आहे ना तो 25,000ला कसा काय मिळतोय ह्याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे माझ्या हिशोबाने सगळ्यात अंडर रेटेड आणि सगळ्यात बेस्ट डील आहे आता ही. म्हणजे विचार करा ना, फ्लॅगशिप लेवलचा परफॉर्मन्स मिळतोय. प्रोसेसर जो आहे नियर फ्लॅगशिप लेवल आहे. डिस्प्ले 1.5K रेझोल्युशनचा AMOLED डिस्प्ले, तो सुद्धा क्वाड कर्व डिस्प्ले येतो. IP69 सर्टिफिकेशन वगैरे, म्हणजे पावसाळ्यासाठी जबरदस्त आहे. मोठी बॅटरी येते, फास्ट चार्जिंग येतं, म्हणजे जे काही एका फोन मधनं पाहिजे ना सगळं तुम्हाला मिळतं. आणि प्राइस 25,000, हा 25,000ला मिळतोय. म्हणजे ह्या स्पेसिफिकेशनचे आता फोन लिटरली 50 आणि 60,000ला मिळतात आणि हा 25,000ला मिळतोय. मागच्या वर्षी लॉन्च झालेला आहे. हा आहे रिअलमीचा P3 अल्ट्रा, 25,000ला मिळतो. म्हणजे विचार करणार, डिझाईन जर का तुम्ही बघितलं तर एक्सलंट डिझाईन आहे. म्हणजे ऍक्सेंट्स वगैरे कॉपर कलरचे दिलेले आहेत. पॉवर ऑन ऑफ बटन सुद्धा मस्त आहे. दिसायला तर चांगलाच आहे पुढून आणि मागून. म्हणजे 6.83 इंचचा मोठा डिस्प्ले येतो. 1.5K रेझोल्युशनचा, 120 हर्ट्झ फास्ट रिफ्रेश रेट आहे. क्वाड कर्व्ड आहे. AMOLED डिस्प्ले आहे. ब्राईटनेस 1500 निट्स आहे ह्याची. म्हणजे बाहेर सुद्धा तुम्ही वापरला तर ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. बेझल जर का बघितले अतिशय बारीक आहेत. म्हणजे 93.8% स्क्रीन टू बॉडी रेशो आहे. HDR सपोर्ट येतो. इव्हन पुढे गोरिल्ला ग्लास 7i चं प्रोटेक्शन येतं. तर ड्युरेबिलिटीच्या बाबतीत जबरदस्त आहे. गोरिल्ला ग्लास 7i आहे. IP6869 चं सर्टिफिकेशन आहे. डिस्प्ले absolutely no problems. परफॉर्मन्स, चिपसेट, डायमेन्सिटी 8350 ही चिपसेट येते. म्हणजे याचा अंतुतू स्कोर लिटरली 1.5 मिलियन येतो. म्हणजे आजकाल 40,000चे फोन आहेत त्यांचा 1 मिलियन पेक्षा कमी अंतुतू स्कोर मिळतो आणि हा 25,000 मिळतोय ज्याचा स्कोर 1.5 मिलियन आहे. LPDDR5X रॅम टाईप आहे. UFS 3.1 स्टोरेज टाईप येतं. BGMI वगैरे हेवी गेम्स खेळायचे, जेन्शिंग इम्पॅक्ट वगैरे सुद्धा याच्यावरती खेळू शकता कारण की डायमेन्सिटी 8350 आहे. वेपर कूलिंग चेंबर येतं त्यामुळे जास्त गरम वगैरे होत नाही. थर्मल्स आर विदिन चेक. सॉफ्टवेअरच्या बाबतीत रिअलमी UI 7 येतं विच इज बेस्ड ऑन Android 16. आउट ऑफ द मागच्या वर्षीच आहे तर Android 15 येईल, पण ऑलरेडी अपडेट आलंय त्यामुळे तुम्हाला रिअलमी UI 7 मिळतं विच इज बेस्ड ऑन Android 16. आणि मागच्या वर्षी 3 वर्षाचे अपडेट्स प्रॉमिस केले त्यामुळे अजून आता जरी घेतला ना तरी तुम्हाला 2 वर्षाचे अजून अपडेट्स मिळतील. Android 17 and 18 3 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट सुद्धा आहेत त्यामुळे ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. सो ह्याच्यामध्ये रिअलमी UI कलर OS चा बेस असतो. त्याच्यामध्ये थर्ड पार्टी ऍप्स, ब्लोटवेअर वगैरे थोडे बहुत मिळतील ते तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता. पण ओव्हरऑल जो UI चा एक्सपिरियन्स आहे ना दॅट डेफिनेटली इज क्वाइट गुड. स्पेशली अॅनिमेशन्स वगैरे तुम्ही बघितले मस्त स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह वाटतं. 2026 आहे, AI चे फीचर्स पाहिजेत, सगळे काही आहेत. म्हणजे तुम्हाला जे बेसिक पाहिजेत ना ते आहेत. इनफॅक्ट स्मार्ट साईड बार आहे, फ्लोटिंग विंडोज आहे, स्प्लिट स्क्रीन आहे, AI स्मार्ट लूप सिस्टम मिळतं, सर्कल टू सर्च आहे, AI इरेजर वगैरे सारखे फीचर्स मिळतात. म्हणजे फोटो काढले आणि कुणाला इरेज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. AI रेकॉर्डिंग समरी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एक बेसिक नियर फ्लॅगशिप लेवल फोन मध्ये जे फीचर्स तुम्ही एक्सपेक्ट करताना ते सगळे आहेत. आता कॅमेरा बद्दल बोलूया. कॅमेरा कसा आहे? सोनी IMX 896 हा येतो. OIS आहे. 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. मागं म्हणजे टेलिफोटो नाहीये पण 50+8 मेगापिक्सेलचा डुएल कॅमेरा आहे आणि तो चांगला आहे. प्रायमरी सेन्सरने तुम्ही फोटो काढला ना तुम्हाला खरंच आवडेल. 16 मेगापिक्सेलची सेल्फी आहे. ओव्हरऑल मी फोटोचे काही सॅम्पल दाखवतोय, G ड्राईव्हची लिंक सुद्धा देतोय, नक्की जाऊन बघा. माझ्या हिशोबाने 25,000 मध्ये इज वन ऑफ द बेस्ट कॅमेराज आउट देअर, नो क्वेश्चन. 25,000 मध्ये तुम्हाला 80 वॉट सुपर वूक चार्जिंग मिळतं, 80 वॉट फास्ट चार्जिंग मिळतं आणि बॅटरी सुद्धा मोठी आहे. 6000 mAh ची बॅटरी आहे. म्हणजे तुम्हाला हेवी युसेज केला ना तरी 1 दिवसाच्या वरती जाईल. नॉर्मल युसेज मध्ये तर 1.5-2 दिवस बॅटरी जाईल तुम्हाला. तर ह्या फोनमध्ये तसं नाही आवडण्यासारखं फारच कमी गोष्ट आहे. जसं सांगितलं थर्ड पार्टी ऍप्स वगैरे आहे, त्याच्यामध्ये थोडं बहुत ब्लोटवेअर वगैरे आहे. अल्ट्रा वाईड जो आहे ना 8 मेगापिक्सेलचा तो थोडा चांगला असू शकतो, थोडा सॉफ्ट वगैरे फोटोज येतात. लो लाईट मध्ये ठीकठाक आहे, पण बाकी सर्व बाबतीत म्हणजे फॉर एक्झाम्पल डिझाईन, डिस्प्ले, परफॉर्मन्स, बॅटरी, फास्ट चार्जिंग, ड्युरेबिलिटी, लुक्स, म्हणजे अजून काय पाहिजे. इव्हन कॅमेरामध्ये सुद्धा अल्ट्रा वाईड इतका चांगला नाही पण प्रायमरी सेन्सर खरंच चांगला आहे. ओव्हरऑल 25,000 मध्ये आय डोंट थिंक देर इज एनी फोन जो ह्याच्या जवळ सुद्धा येतो. आणि हा फोन जो आहे तो मी टॅग केलेला आहे. जर का तुम्ही मार्केटमध्ये असाल ना एक 25,000 पर्यंत चांगला फोन बघत असाल, आय डोंट थिंक देर इज अ बेटर डील दॅन दिस. तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमच्याकडेच फक्त ठेवू नका ही गोष्ट, कारण की आम्ही तुमच्यासाठी हे सगळे डील शोधतो आणि हे व्हिडिओज बनवतो तुमच्यासाठी. तर आणि हो, लाईक करायला विसरू नका. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.